पोटाची चरबी खूप वाढलेली आहे, पोट खूप पुढे आलेले आहे, पण जास्त वेळ उभं राहून व्यायाम होत नाहीये किंवा हातपाय सुद्धा दुखतात आहे, तर अशा लोकांसाठी खाली बसून व्यायाम प्रकार मी सांगणार आहे की ज्याने पोटाची चरबी कमी होण्यामध्ये मदत होईल. फक्त हे व्यायाम प्रकार करताना जास्तीत जास्त काउंट करायचे, म्हणजे 40-50 असे. दम लागत असेल तर मध्ये थोडा वेळ थांबायचं. जेवढे करता येतात तेवढे करायचे, जे खूप अवघड वाटतंय ते नाही केले तरी चालतील. तर सुरुवात करूया. सोप्यापासून सुरुवात करूया, मग हळूहळू अवघडाकडे जाऊया. ताट बसायचंय, साधी मांडी घालायची, दोन्ही हात वर आणि डावीकडे आणि उजवीकडे वाकायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे व्यायाम प्रकार करताना जरा स्पीड मध्ये करायचे, त्याच्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते. स्पीड मध्ये येत नसेल तर सुरुवातीला सावकाश करा, हळूहळू करता येणार आहे. आता हात असे समोर ठेवायचे आणि डावीकडे आणि उजवीकडे फिरायचे. जेवढं जास्तीत जास्त मागे जाता येईल, पोटाला जेवढा पीळ देता येईल तेवढा द्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. माझ्याबरोबर जर तुम्ही हे करत असाल तर तुम्ही कोणत्या टायमिंगला करताय ते टायमिंग कमेंट मध्ये नक्की टाका. पुढे तर काय करायचंय, आपण मांडी घालून बसलेलो आहोत. आता हे मांडी घालून बसलेल्या स्थितीमध्येच आपल्याला उठायचंय. काहींना फक्त एवढंच येईल, काहींना एवढं येईल, काहींना पूर्ण येईल. जेवढं शक्य होईल तेवढं करायचंय. ह्याने काय होतं, आपल्या पोटाचे जे स्नायू आहेत ते मजबूत व्हायला मदत होते आणि त्यांची मजबूती वाढली की त्यांची चरबी आपोआप कमी व्हायला सुरुवात होते. म्हणजेच काय, कोर स्ट्रेंथ वाढायला मदत होते. हात असे समोर ठेवायचे, हाताचा आधार घ्यायचा नाही आणि उठून बसायचे. 10 काउंट करूया. 1 सुरुवातीला सावकाश करा. 2 3 हे करता करताच आपल्या पोटाच्या स्नायूंवर आपल्याला ताण जाणवायला सुरुवात होते. 4 5 6 7 जेवढं शक्य होईल तेवढं करायचं. 8 9 आणि 10. रिलॅक्स. आता पाय पुढे घ्यायचे, पाय सरळ ठेवायचे, पाठ सरळ आणि फक्त पुढे मागे वाकायचंय. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. जेवढं शक्य होईल तेवढं पुढे जायचं, जेवढं शक्य होईल तेवढं मागे जायचं. 1 2 3 4 इथे आपल्याला ताण जाणवायला सुरुवात होते. 5 6 7 8 9 आणि रिलॅक्स. जास्त ताण असेल तर थोड्या वेळ रिलॅक्स बसायचं, दीर्घ श्वसन करायचं आणि मग परत सुरुवात करायची. लगेच सुरुवातीलाच हे सगळे जमणार नाही, सावकाश करायचे. तर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये थोडे वाकवून घ्यायचे, तळपाय खाली सपाट ठेवायचे, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत पाठ आणि पाठ पुढे मागे करायचे. 1 जेवढं शक्य होईल तेवढं मागे जायचे. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स. आता मागे रिलॅक्स मध्ये ठेवायचे आणि पायाची सायकलिंग करायची. फक्त पाय खाली जमिनीवर टेकवायचे नाही. जर सुरुवातीला एवढं येत नसेल तर जमिनीवर टेकवत केलं तरी करायचंय. 1 2
3 4 5 6 7 8 9 10. ज्यांना इथं माकड हाडाचा वगैरे त्रास असेल तर त्यांनी हा व्यायाम प्रकार करायचा नाही. आता हे जे सगळे मी व्यायाम सांगितले आहेत एकदम सोपे आहेत, बसल्या बसल्या सहज करू शकतात आणि तुमच्या पोटाच्या चरबीमध्ये, पोटाचं फॅट कमी होण्यामध्ये नक्की मदत होणार आहे. पण याच्या बरोबरच तुमच्या आहाराकडे आणि झोपेकडे सुद्धा लक्ष द्यायचंय. झोप व्यवस्थित पूर्ण झाली पाहिजे, ती देखील रात्री. दुपारचं झोपायचं नाही. आणि आपलं जेवण पण व्यवस्थित पाहिजे. जर खूपच वजन वाढलं असेल तर जेवणावर कंट्रोल केलं पाहिजे. जेवणाची वेळ बदलली पाहिजे. सकाळी 11-12च्या दरम्यान जेवायचं, संध्याकाळी 7-7:30 पर्यंत आपलं जेवण झालेलं पाहिजे. हे नियम पाळा, नक्कीच तुमची चरबी कमी होईल. धन्यवाद.